विद्यार्थ्यांनो, काल आपण पुरवठ्याचं एक्सप्लेनेशन बघितलं होतं. आज आपल्याला नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे. टॉपिकचे नाव आहे बाजाराचे प्रकार. नाव आहे टॉपिकचं बाजाराचे प्रकार. आता बाजार हा शब्द आपल्याला परिचित आहे. आपण बघा, कोणत्याही वस्तूची खरेदी करायची असेल तर आपण बाजारात जातो किंवा बाजारातून आणतो असं आपण म्हणतो. मग आता या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजाराचा नेमका अर्थ काय ते अभ्यासायचं आहे. साधारणपणे बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट जागा येते. त्या जागेमध्ये विक्रेते बसलेले आहेत, दुकानं आहेत आणि आपण तिथे खरेदी करायला चाललो आहोत. तिथे आपण खरेदी करत आहोत, वस्तू घेतो, त्याच्या मोबदल्यात आपण पैसे देतो. म्हणजे असा एक भूप्रदेश आपल्या डोळ्यासमोर येतो. अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजाराचा अर्थ हा मर्यादित नाहीये. बाजार म्हणजे एक विशिष्ट भूप्रदेश असेलच असं नाही. त्याला विशिष्ट भूप्रदेशाची मर्यादा नाहीये. फक्त खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार होणं अपेक्षित आहे. म्हणजे काय झालं तर ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क असेल किंवा अप्रत्यक्ष संपर्क असेल. तुम्ही बघा, आजकाल आपण अनेक वस्तू ऑनलाईन खरेदी करतो, राईट. मग ऑनलाईन खरेदी करत असताना त्यातली एखादी वस्तू अमेरिकेतून आलेली असते, एखादी वस्तू चायनामधून आलेली असते, एखादी वस्तू जपानमधून आलेली असते. पण आपण ती घरी बसल्या खरेदी करतोय. पण खरेदी विक्रीचा व्यवहार मात्र होत आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय की तिथे जागेचं बंधन नाही, फक्त खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होणं आवश्यक आहे. मग त्यावेळेला ती खरेदी विक्री होत असताना जे ग्राहक आहेत आणि माल विक्री करणारे जे विक्रेते आहेत यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध असू शकेल किंवा अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे काय की आपण एखाद्या विशिष्ट जागेत गेलो, त्या बाजारात जाऊन त्या ठिकाणी जाऊन आपण खरेदी केली, याला म्हणायचं प्रत्यक्ष संबंध. आणि अप्रत्यक्ष संबंध म्हणजे काय तर असंच आपण नेटच्या माध्यमातून म्हणजे मोबाईलच्या आधार घेऊन आपण समजा वस्तूंची खरेदी विक्री केली किंवा एखाद्या वस्तूची ऑर्डर आपण टेलिफोनवर दिली आणि घरपोच माल आला, तर याला सुद्धा तिथे सुद्धा खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. म्हणजे ती गोष्ट सुद्धा बाजार या संकल्पनेमध्ये आली. थोडक्यात काय तर कुर्नो नावाचे अर्थतज्ञ म्हणतात की ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये परस्परांमध्ये इतका जवळचा संबंध निर्माण होतो की त्यामुळे त्या वस्तूची किंमत सर्वत्र समान होण्याची प्रवृत्ती आढळते. तुम्ही बघा, विक्रेते सुद्धा चौकशी करतच असतात ना, अमक्या बाजारामध्ये काय रेट चाललाय, दुसऱ्या बाजारामध्ये काय रेट चाललाय. आणि ग्राहक सुद्धा ही चौकशी करतात. नॅचरली एखादा विक्रेता खूप जास्त किमतीला विकत असेल तर जागरूक ग्राहक त्याला कल्पना देतो की इतर ठिकाणी तर एवढी किंमत नाहीये. त्यामुळे आपोआपच किमतीमध्ये खूप मोठी तफावत राहत नाही. राहिली तरी ती उत्पादन खर्चा एवढी मर्यादित राहते. आणि म्हणून ते असं म्हणतात की खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये परस्परांमध्ये इतका जवळचा संबंध निर्माण होतो की त्यामुळे वस्तूची किंमत सर्वत्र समान आढळण्याची, समान होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आणखीन एक सोपी व्याख्या आहे बाजाराची, मी लिहिली आहे ती फळ्यावर, की संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधांचे जाळे म्हणजे बाजार. आता इथे संभाव्य हा शब्द का वापरला तर संभाव्य म्हणजे जे बाजारात येऊ शकतात, जे बाजारात येण्याची शक्यता अधिक आहे त्याला म्हणायचं संभाव्य. मग बाजारात येणं हे प्रत्यक्ष असू शकेल किंवा अप्रत्यक्ष असू शकेल. तसंच संभाव्य विक्रेते जे ऑलरेडी बाजारात अस्तित्वात आहे किंवा काही नव्यानं बाजारामध्ये येऊ शकतात, तर म्हणून संभाव्य विक्रेते हा शब्द वापरलेला आहे. तर संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधांचे जाळे. मग परस्पर संबंध काय होणार यांच्यामध्ये तर खरेदी विक्रीचे व्यवहार होणार. आणि मग हे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण होणं याला म्हणायचं बाजार. मग या बाजाराची कुर्नो या अर्थतज्ञांनी दिलेली व्याख्या आणि ही व्याख्या याच्यातली जी तुमच्या लक्षात राहू शकेल ती तुम्ही करू शकता. आता या ज्या दोन व्याख्या आपण बघितल्या
या व्याख्येवरून आपल्याला असं सांगता येईल की बाजार म्हटलं की त्याच्यामध्ये काही गोष्टी निश्चित आल्या पाहिजे. आपण त्याला अटी म्हणूया की ज्याच्याशिवाय बाजार ही संकल्पना पूर्णच होऊ शकणार नाही. काय काय अटी आहेत त्याच्यामध्ये? तर पहिली अट आहे की ग्राहक आणि विक्रेते हे दोन्ही असले पाहिजे, तर बाजाराची संकल्पना अस्तित्वात येईल. फक्त ग्राहक असतील आणि विक्रेतेच माल विकायला आले नाही तर खरेदी विक्री होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. फक्त विक्रेते आलेत पण बाजारामध्ये माल खरेदी करण्यासाठी ग्राहकच अस्तित्वात नाही, प्रत्यक्षपणे पण नाही आणि अप्रत्यक्षपणे पण नाही, तर तेव्हाही खरेदी विक्रीची प्रक्रिया होऊ शकणार नाही. आणि जर खरेदी विक्रीची प्रक्रिया नाही झाली तर त्याला बाजार म्हणता येणार नाही. म्हणून पहिली अट आहे की ग्राहक आणि विक्रेते या दोघांचं अस्तित्व आवश्यक आहे. पुढची गोष्ट की वस्तूची किंमत. खरेदी करत असताना शेवटी कशाचा विचार केला जातो? तर दोघही घटक किमतीचा विचार करतात. ग्राहक हा विचार करतात की काय किंमत आहे, मग त्याच्यावरून ते ठरवतात की आपल्याला ही वस्तू विकत घेणं परवडेल का, हे किमतीवरून ते ठरवतात. आणि मग परवडत असेल तर मग किती घ्यायचं, कमी घ्यायची, जास्त घ्यायची, हे ठरलं जातं. तसंच विक्रेते जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा किंमत महत्वाची आहे, कारण किमतीवर त्यांना नफा किती मिळणार आहे हे अवलंबून असतं. म्हणून किंमत हा घटक त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि किंमत माहीत असल्याशिवाय किंवा विक्रेत्याने किंमत निश्चित केल्याशिवाय खरेदी विक्रीची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून दुसरी अट झाली वस्तूची किंमत. तिसरी अट आहे की वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री. वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री. मारून परत घरी निघून गेले, खरेदी विक्रीचा व्यवहारच झाला नाही, त्या बाजार म्हणता येणार नाही. म्हणून तिथे खरेदी विक्रीचा व्यवहार होणं हे सुद्धा आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे बाजार विषयक ज्ञान. आता हे ज्ञान जे आहे ना ते सुद्धा दोघांना गरजेचं असतं बघा. बाजार विषयक ज्ञान. आता हे बाजार विषयक ज्ञान काय आहे? मी वर लिहिते हा भाग, कदाचित तुम्हाला तो दिसत नसेल. चौथा मुद्दा आपण काय सांगितला आहे तर बाजार विषयक ज्ञान. बाजार विषयक ज्ञान. आता हे का गरजेचं आहे? बाजाराची संकल्पना पूर्णत्वास येण्यासाठी हे ज्ञान का गरजेचं आहे? याचं कारण असं आहे की विक्रेत्याला पण निश्चित करावं लागतं की आपला माल नेमका कुठे विकायचा. फक्त ऑनलाईन विकायचा का, एखाद्या राज्यापुरता मर्यादित ठेवायचा का, एखाद्या लोकल मार्केट पुरता मर्यादित ठेवायचा का, हे निश्चित केल्यानंतर तो आपला माल त्या ठिकाणी पोहोचवणार असतो. मग कुठं पोहोचवला तर आपल्याला जास्त विक्री होऊ शकेल, जास्त नफा मिळू शकेल, याचा अभ्यास त्याला करावा लागतो. तसंच ग्राहकांचं आहे. ग्राहकांना सुद्धा माहित पाहिजे की कोणत्या ठिकाणाहून खरेदी केली तर आपल्याला चांगल्या क्वालिटीची वस्तू मिळू शकते किंवा रिझनेबल किमतीमध्ये, योग्य किमतीमध्ये आपल्याला वस्तू मिळू शकते. हे ग्राहकाला सुद्धा बघावं लागतं, शोधावं लागतं. ह्याच्याबद्दल जर ज्ञान नसेल तर कधी कधी ग्राहक फसवला जातो, किंवा याच्याबद्दलचं ज्ञान नसेल तर कधी कधी विक्रेत्याला सुद्धा तोटा सहन करावा लागू शकतो. मग असं होऊ नये याच्यासाठी ते ग्राहक असतील किंवा विक्रेते असतील तर त्यांना त्या बाजारपेठांविषयक, बाजाराविषयक ज्ञान असलं पाहिजे. आणि शेवटचा घटक, पाचवी अट आपण त्याला म्हणूया की या दोघांमध्ये, ग्राहक आणि विक्रेते या दोघांमध्ये परस्पर संबंध आला पाहिजे.
मग हा परस्पर संबंध प्रत्यक्षपणे म्हणजे समोरासमोर भेट घेऊन येऊ शकतो किंवा अप्रत्यक्षपणे म्हणजे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन टेलिफोन, मोबाईल या माध्यमातून तो येऊ शकतो. मग या 5 अटी जिथे पूर्ण होणार असतील, कोणकोणत्या अटी बघितल्या आपण? ग्राहक आणि विक्रेते यांचं अस्तित्व, किंमत असणं, अस्तित्वात असणं, वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री होणं, बाजारविषयक ज्ञान मिळणं आणि या दोघांमध्ये परस्पर संबंध निर्माण होणं. या 4 अटी पूर्ण झाल्या तर आपण म्हणू शकतो की बाजार ही संकल्पना पूर्णत्वास आलेली आहे, अन्यथा ती येणार नाही. त्यानंतरचा पुढचा भाग आहे, हे झाल्या 4-5 अटी. या 5 अटींनंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे की आज आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये बाजार अस्तित्वात असलेले दिसतात. तर त्या स्वरूपांबद्दल आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय बघायचे आपल्याला? तर बाजाराचं वर्गीकरण बघायचं आहे. हे वर्गीकरण या पद्धतीनं आपण बघू शकतो. बघा, आपण नेहमी बाजाराचा जो उल्लेख करतो त्या उल्लेखामध्ये 3 घटक महत्वाचे आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की 3 घटकांच्या माध्यमातून आपल्याला बाजाराबद्दलची माहिती सांगता येऊ शकते. याला आपण म्हणूया बाजाराचे वर्गीकरण. मग हे वर्गीकरण 3 घटक कोणकोणते आहेत? तर स्थानानुसार, त्याच्यानंतर कालखंडानुसार आणि त्याच्यानंतर स्पर्धेनुसार. आता स्थानानुसार याचा अर्थ काय? तर कोणत्या बाजारामध्ये आपला माल विकला जात आहे, किती व्यापक ठिकाणी तो जात आहे, याच्यावरून बाजाराचे प्रकार केले जातात. त्याला म्हणायचं स्थानानुसार वर्गीकरण. कालखंडानुसार म्हणजे काय? तर किती कालखंडापर्यंत त्या वस्तूची खरेदी विक्री करणं शक्य होत आहे, त्याच्यानुसार कालखंडानुसार ते वर्गीकरण होईल. आणि तिसरं आहे स्पर्धेनुसार. स्पर्धेनुसार म्हणजे काय? तर मालाची खरेदी विक्री करत असताना बाजारातली परिस्थिती कशी आहे? एकच विक्रेता आहे का? एकच ग्राहक आहे का? की त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा आहे? याच्यानुसार आपण जेव्हा बाजाराचं वर्गीकरण करतो तेव्हा त्याला म्हणायचं स्पर्धेनुसार बाजार. आता हे जे 2 प्रकार आहेत, स्थानानुसार आणि कालखंडानुसार, हे आपल्या परिचित आहेत, आपल्या अनुभवातले आहे. स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार आहेत ते प्रकार मात्र आपल्याला नव्याने शिकावे लागतील. त्याच्या अगोदर आपण या दोघांची उजळणी करूया. स्थानानुसार बाजाराचे कोणते प्रकार पडतात? तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक बाजार. स्थानिक बाजार. मग दुसरा आहे प्रादेशिक बाजार. तिसरा आहे राष्ट्रीय बाजार आणि चौथा आहे जागतिक बाजार. हे ते 4 प्रकार पडतात. तुम्ही बघा, स्थानिक बाजार हा साधारण कोणता असतो? तर ज्या वेळेला वाहतुकीच्या साधनांमध्ये क्रांती झालेली नव्हती त्यावेळेला बाजाराचे हे 4 प्रकार हे काटेकोरपणे आपल्याला दिसून येत होते. पण आता काय झालेलं आहे की वाहतूक आणि दळणवळण म्हणजे इथे संपर्क, या दोघांमध्ये खूप प्रगती झालेली आहे. त्यामुळे आता या प्रकारांमधल्या सीमारेषा ज्या होत्या पूर्वीच्या त्या आता पुसट झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, पूर्वी काय व्हायचं की दगड हवेत, समजा बांधकामांसाठी दगड हवे आहेत किंवा विटा हव्या आहेत, तर विटांचा बाजार हा जनरली स्थानिक बाजार असायचा. कारण का? त्यांची वाहतूक करणं अवघड असायचं. पूर्वी काय एवढी वाहतुकीची साधनं प्रगत नव्हती. पण आज आपण बघतो की आज विटांचा बाजार हा स्थानिक नाही राहिलेला, प्रादेशिक झालेला आहे. काही ठिकाणी तर तो राष्ट्रीय सुद्धा आहे. तर साधारणपणे जड वस्तूंचा जो बाजार असतो ना, तर तो स्थानिक असतो. कारण त्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणांची वाहतूक करणं कधी कधी खर्चिक ठरतं. त्यामुळे दगड असेल, मुरुम असेल, वाळू असेल, तर शक्यतो यांचा बाजार जो आहे तर तो स्थानिक बाजार आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा आहे प्रादेशिक बाजार. प्रादेशिक बाजार म्हणजे काय? तर आपल्या राज्याच्या अंतर्गत होणारा बाजार. बघा, कितीतरी वस्तू पूर्वीच्या काळी जेव्हा वाहतुकीमध्ये क्रांती झालेली नव्हती तर कितीतरी वस्तू अशा होत्या की त्या राज्यापुरत्या सीमित होत्या.
आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये नऊवारी साड्यांचा बाजार हा प्रादेशिक बाजार आहे, कारण इतरत्र कुठेही नऊवारी साड्या नेसल्या जात नाही. त्यामुळे नऊवारी साड्यांचा बाजार हा काय झाला, प्रादेशिक बाजार. एक काळ असा होता की मंगळसूत्रांचा बाजार हा पण प्रादेशिक होता, पण नंतर इतर राज्यांनी पण तो दागिना ऍक्सेप्ट केला आणि त्यामुळे आज तो बाजार राष्ट्रीय झालेला आहे. पण एक काळ असा होता की तोही बाजार प्रादेशिक होता. तिसरा आहे राष्ट्रीय बाजार. राष्ट्रीय बाजार म्हणजे काय, तर राष्ट्रांच्या सीमा अंतर्गत होणारा बाजार, देशातल्या देशात होणारा बाजार. मग देशातल्या देशात होणारा बाजार म्हणजे या बाजारामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू जाऊ शकते, मग त्याला म्हणायचं राष्ट्रीय बाजार. मग आजकाल घड्याळांचा बाजार बघा, धान्यांचा बाजार, कपड्यांचा बाजार हा मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय बाजार आहे. मोबाईलचा बाजार हा पण राष्ट्रीय बाजार झालेला आहे. आणि शेवटचा प्रकार आहे जागतिक बाजार, किंवा त्याला दुसरं नाव दिलं जातं आंतरराष्ट्रीय बाजार. काय आहे हा जागतिक बाजार किंवा आंतरराष्ट्रीय बाजार, तर ज्या ठिकाणी राष्ट्रांच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशामध्ये एकापेक्षा एक, दुसऱ्या एका देशात किंवा एकापेक्षा अधिक देशांमध्ये मालाची वाहतूक होते, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते, त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय बाजार. तुम्ही बघा आपल्याकडचे सॉफ्टवेअर इंजिनियर हे सेवा पुरवतात, राईट. आणि हे सेवा पुरवणारे इंजिनियर्स भारतामध्ये शिक्षित असलेले भारतीय इंजिनियर्स आज अमेरिकेमध्ये, जपानमध्ये, जर्मनीमध्ये काम करत आहे. म्हणजे आपल्या सेवा दुसऱ्या देशांना पुरवत आहे. म्हणजे त्या सेवांचा विचार केला तर तो कोणता बाजार झाला, आंतरराष्ट्रीय बाजार झाला. आज कपड्यांचा बाजार सुद्धा आंतरराष्ट्रीय झालेला आहे, दागिन्यांचा बाजार सुद्धा आंतरराष्ट्रीय झालेला आहे. शक्यतो पूर्वी असं असायचं की वजनाने हलक्या असणाऱ्या वस्तू असतील ना तर त्यांचाच बाजार आंतरराष्ट्रीय होता, पण आज तसं राहिलेलं नाही. आज आपण जर्मनीमधून, जपानमधनं अवजड यंत्र आणतोय. आत्ताच आपण बघा रशियाकडनं विमानं खरेदी केली. मग हा काय व्यवहार झाला, हा आंतरराष्ट्रीय बाजाराचा भाग झाला. मग या पद्धतीनं स्थानाचा, भूभागाचा विचार करून जेव्हा आपण बाजाराचं वर्गीकरण करतो तेव्हा हे स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे प्रकार पडतात. दुसरा मुद्दा आहे वर्गीकरणाचा, तो म्हणजे कालखंडानुसार बाजाराचं वर्गीकरण. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अत्यल्पकालीन बाजार, अत्यल्पकाळ. दुसरा प्रकार आहे दीर्घकाळ. तिसरा प्रकार आहे अतिदीर्घकाळ. किंवा आपण दीर्घकाल आणि अतिदीर्घकाल हे जर एकाच अर्थाने मानलं तर आपण असं म्हणू शकतो की अत्यल्पकाळ, अल्पकाळ आणि दीर्घकाळ हे झाले बाजाराचे 3 प्रकार. मग अति हा शब्द तिथे नाही वापरला तरी चालेल, आपण फक्त दीर्घकाळ असा शब्द वापरू शकतो. मग आता तुम्ही बघा अत्यल्पकालीन बाजार म्हणजे किती कालखंड, तर साधारणपणे 1 दिवसापासून तर 1 आठवड्यापर्यंतचा कालखंड. काही वस्तू अशा असतात बघा की एका आठवड्यात त्याचं उत्पादन करून लगेच त्याचा पुरवठा आपल्याला वाढवता येत नाही. मग तो जो बाजार आहे की ज्या वेळेला आपल्याला पुरवठ्यामध्ये बदल करणं शक्य नसतं, साहजिकच तेव्हा काय होत असतं तर मागणीचा प्रभाव किमतीवर जास्त पडेल. कारण शेवटी किंमत कशी ठरते, मागणी पुरवठ्याच्या संतुलनातून. मग अत्यल्पकालीन बाजारामध्ये ज्या वस्तूंचा समावेश होईल त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये किमतीवर मागणीचा प्रभाव जास्त असेल आणि त्या दृष्टिकोनातून हा कालखंडानुसार बाजार जो आहे तो महत्वाचा ठरतो. दुसरं आपण सांगितलं अल्पकाळ. अल्पकाळ म्हणजे काय, तर साधारण 1 आठवड्यापेक्षा जास्त आणि 1 वर्षापर्यंतचा कालखंड, याला म्हणायचं अल्पकालीन बाजार. आता 1 वर्षामध्ये जर समजा आपल्याला पुरवठा वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे तर आपल्या हातामध्ये काही गोष्टी राहतात की आपण उत्पादन कमी जास्त करून पुरवठा पण कमी जास्त करू शकतो. आता हे कसं केलं जातं, तर उत्पादन करत असताना आपल्याला 2 प्रकारचे घटक वापरावे लागतात. एकाला म्हणतात स्थिर घटक आणि दुसऱ्याला म्हणतात बदलते घटक. आता स्थिर घटक म्हणजे काय, तर उत्पादन प्रक्रियेमध्ये
उत्पादन कमी जास्त करत असताना ज्या उत्पादन घटकामध्ये ताबडतोब बदल करावा लागत नाही त्याला म्हणायचं स्थिर घटक. म्हणजे बघा की समजा आधी 500 बॉटल्सचं उत्पादन होत होतं आणि आता आपण 500च्या ऐवजी 650 बॉटल्सचं उत्पादन करायचं आहे. मग आता 650 म्हणजे 150 बॉटल्सचं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे. मग आपल्याला काही कारखान्याची इमारत बदलावी लागेल का? नाही. किंवा अस्तित्वात असलेली यंत्रसामग्री बदलावी लागते का? नाही बदलावी लागत. मग जी अवजड यंत्रसामग्री आहे, कारखान्याची इमारत आहे, हे झाले स्थिर घटक. यांच्यावर जो खर्च केला जातो तो काही आपल्याला बदलावा लागणार नाही. आणि बदलते घटक म्हणजे काय की जे घटक उत्पादन कमी करायचं असेल तर कमी मागवावे लागतात आणि उत्पादन वाढवायचं असेल ना तर जास्त मागावे लागतात. त्याला म्हणायचं बदलते घटक. आता जास्त बॉटल्सचं उत्पादन करायचं असेल तर आपल्याला कच्चा माल जास्त लागणार आहे. आपल्याला पूर्वीपेक्षा वीज जास्त लागणार आहे. कदाचित आपल्याला थोडे मजूर पण वाढवावे लागतील. मग कच्चा माल झालं, श्रमिक झाले, वीज झाले, हे काय झाले बदलते घटक. काही ठिकाणी पाणी असू शकेल. जर त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये पाण्याचं कार्य असेल तर पाणी असू शकेल. मग या पद्धतीनं की उत्पादन कमी जास्त करायचं असेल तर आपल्याला बदलत्या घटकांमध्ये बदल करून ते करता येईल. मग हा जो अल्पकाळ आहे ना या अल्पकाळामध्ये आपल्याला उत्पादनातले स्थिर घटक बदलता येत नाही. तर कोणते बदलता येतात? तर जे बदलते घटक आहे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे कच्चा माल असेल, मजूर असतील, वीज असेल, पाणी असेल, तर हे जे बदलते घटक आहेत त्यांच्यामध्ये बदल करून काही प्रमाणामध्ये उत्पादन कमी जास्त करता येईल. आपण जर म्हटलं की 500 बॉटलच्या ऐवजी आता 50,000 बॉटल्स निर्माण करायच्या आहेत तर कदाचित आपल्याला इमारत बदलावी लागेल म्हणजे मोठी करावी लागेल. कदाचित आपल्याला यंत्रसामग्री पूर्वीपेक्षा मोठी आणावी लागेल किंवा जास्त आणावी लागेल. तर या पद्धतीनं की अल्पकाळामध्ये आपण स्थिर घटक बदलू शकत नाही. कोणते बदलू शकतो? तर बदलते घटक आपण बदलू शकतो आणि त्यानुसार कमी जास्त उत्पादन म्हणजेच पुरवठा आपल्याला करता येईल. उत्पादनातून पुरवठा होणार आहे म्हणजे पुरवठा कमी जास्त करता येतो. साहजिकच या काळामध्ये कसं असतं की वस्तूची किंमत ठरत असताना मागणीचा पण प्रभाव असतो आणि पुरवठ्याचा पण प्रभाव असतो. कारण मागणी तर दर सेकंदाला बदलू शकते आणि पुरवठा पण काही प्रमाणात बदलता येतोय. त्यामुळे वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांचा रोल महत्वाचा ठरतो. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकाळ. दीर्घकाळ म्हणजे काय? तर 1 वर्षापेक्षा जास्तीचा कालखंड. हा 5 वर्षापर्यंत दीर्घकाळ म्हटला जाईल आणि 5 वर्षापेक्षा जास्तचा असेल तर त्याला आपण अतिदीर्घकाळ म्हणू शकतो. मग या पद्धतीनं कारण आता या अतिदीर्घ काळामध्ये किंवा इवन दीर्घ काळामध्ये आपल्याला काय होतं इमारत पण बदलता येणं शक्य आहे. यंत्रसामग्री बदलायची असेल तर ती पण शक्य आहे. काही नवीन आधुनिक तंत्रज्ञान ऍक्सेप्ट करायचं असेल त्यानुसार अवजारं आणायची असतील, यंत्र आणायची असतील, मशीन आणायची असतील तर ते पण शक्य आहे. त्यामुळे दीर्घ काळामध्ये वस्तूची किंमत ठरत असताना त्याच्यावर प्रभाव कशाचा पडतो? तर हे सगळे बदल केल्यामुळे इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, हे सगळे बदल केल्यामुळे नक्की खर्च किती कमी जास्त झाला आणि वस्तूची जी किंमत बाजारात प्रस्थापित होती त्याच्यानुसार त्या विक्रेत्याला उत्पन्न किती मिळणार आहे. म्हणजे तिथे खर्च आणि प्राप्ती हे घटक महत्वाचे ठरतात. दीर्घकाळातल्या पुरवठ्यासाठी, उत्पादनासाठी म्हणजेच पुरवठ्यासाठी खर्च आणि प्राप्ती हे घटक जे आहेत ते महत्वाचे ठरतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ हे घटक महत्वाचे आहेत. आता तिसरा भाग आहे तो म्हणजे स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण. आता हे स्पर्धेनुसार जे वर्गीकरण आहे तर याच्यामध्ये 3 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे पूर्ण स्पर्धेचा बाजार. हे सगळे शब्द आता आपल्याला थोडेसे नवीन आहेत. पूर्ण स्पर्धेचा बाजार. दुसरा आहे मक्तेदारी बाजार. तिसरा आहे अल्प ओलिगोपोली म्हणजे
अल्पकाळात अल्पाधिकार, त्याला आपण म्हणू शकतो अल्पाधिकार. तिसरा बाजार आहे अल्पाधिकार. आणि आता आजकाल अस्तित्वात असणारा बाजार जो आहे तो म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार. मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार हे ते प्रकार आहे. याच्यामध्ये बघा मुख्य प्रकार दोन, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा, हे दोन प्रकार मुख्य आहेत. आणि मग अपूर्ण स्पर्धेमध्ये एक आपण मक्तेदारी सांगू शकतो, दुसरा आपण अल्पाधिकार सांगू शकतो आणि तिसरं आपण मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार असं सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं हे प्रकार पडतात. आता हे सगळं आपल्याला नवीन आहे. नॅचरली आपल्याला यांचा जरा जास्त सविस्तर अभ्यास करायचा आहे. म्हणजे पूर्ण स्पर्धा कशाला म्हणायचं, त्याची वैशिष्ट्य काय असतात, अपूर्ण स्पर्धा कशाला म्हणायचं, त्याची वैशिष्ट्य काय असतात, अपूर्ण स्पर्धेमध्ये मग मक्तेदारी बाजार म्हणजे काय, किंवा अल्पाधिकार कशाला म्हणायचं, किंवा मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार म्हणजे काय, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत कशी ठरते हे पण आपल्याला शिकायचं आहे. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया.